नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सगळ्या बातम्या बघणार आहोत, पण थेट जातोय राजेंद्र शिंगणे, जे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत, त्यांच्या पत्रकार परिषदेत. सुरुवातीच्या काळामध्ये लोक पुढे येत नव्हते, काही गैरसमज त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी होते. परंतु आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरसमज न राहता लसीच्या केंद्रावर त्या ठिकाणी रांगा लागत आहेत, ही वस्तुस्थिती आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आजही लसीची तुटवडा त्या ठिकाणी आहे. आपण लसीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की केंद्र सरकार हे निश्चितपणे पुढे महाराष्ट्रावर त्या ठिकाणी अन्याय करणार नाही आणि महाराष्ट्राला जेवढ्या लसी त्या ठिकाणी लागतील ते पुरवण्याचं काम केंद्राच्या माध्यमातून निश्चित सरकारी लसीकरण केंद्रावरच लसी पुरवल्या जाईल अशा प्रकारची माहिती केंद्राने सांगितलेली आहे की फक्त आता लसीकरण जे आहे ते सरकारी केंद्रावरतीच होईल आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या ह्या सरकारी लसीकरण केंद्रावर होईल. खासगी रुग्णालयामध्ये ज्या काही लसींचा अतिरिक्त साठा जमा आहे तो राज्यांनी परत घ्यावा असे आदेश देण्यात आले. नाही, याच्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही, कारण हा विभाग खरं म्हटलं तर हा विषय आरोग्य मंत्र्यांच्या संदर्भातला किंवा आरोग्य खात्याच्या संदर्भातला त्या ठिकाणी येतोय. परंतु निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून लसी पुरवठ्याचं काम करत असताना जे सरकारी केंद्र अगोदर आहेत, राज्य सरकारची जी केंद्र असतील त्या केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुरवठा त्या ठिकाणी होईल असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटते. आणि कदाचित अतिरिक्त जर त्या ठिकाणी साठा निर्माण झाला तर तो खाजगीच्या माध्यमातून उपयोगात आणला जाईल असं मला स्वतःचं मत त्या ठिकाणी आहे. सर, प्रश्न असा आहे की आपण पुन्हा सांगतोय 30 एप्रिल पण आपल्याला आधी साठा होता रेमडेसिवीरचा, 1 मे सुरू होत आहे. मग आपण तर पुढच्या दिवसांसाठी आपण किती रेमडेसिवीर अपेक्षा करतो किंवा मागणी केली आहे लसीची पण आणि रेमडेसिवीरची? हे रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला आज आपले जर पेशंट त्या ठिकाणी 6,70,000च्या जवळ आपले ॲक्टिव्ह पेशंट जर त्या ठिकाणी असतील तर आजही माझं मत स्पष्टपणे ते आहे की आजही आपल्याला जवळपास 65,000 ते 70,000च्या दरम्यान रेमडेसिवीरची इंजेक्शनची त्या ठिकाणी दररोजची गरज त्या ठिकाणी आहे. आता लॉकडाऊन मागच्या 15 दिवसापासून महाराष्ट्रात चालू आहे. उद्यापासून त्याच्यामध्ये वाढसुद्धा होणार आहे. परंतु मुंबई आणि सबअबमध्ये जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अजूनही काही रुग्णांची संख्या त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असं काही चित्र त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळं माझं स्वतःचं मत असं आहे या खात्याचा मंत्री या नात्यानं की निश्चितपणे आपल्याला रेमडेसिवीरची आवश्यकता ही अजून त्याच्यामध्ये अधिकची त्या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे आज आपल्याला केंद्र सरकारनं 21 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जो ठरवून दिलेला कोटा होता त्याच्यामध्येच 1,70,000 आपले त्याच्यामध्ये कमी आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला तो बॅकलॉग 1,70,000चा पूर्ण त्या ठिकाणी करून अधिक त्या ठिकाणी दररोज आपल्याला कमीत कमी 6.5 लाख रेमडेसिवीर त्या ठिकाणी केंद्र सरकारने पुरवले पाहिजे. आणि केंद्र सरकार ज्या कंपन्यांना हे पुरवण्याचं त्या ठिकाणी सांगते त्या कंपन्यांनासुद्धा केंद्र सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी सातत्यानं आमचं पाठपुरावा त्या ठिकाणी चालू आहे. आणि इतर सगळ्या कंपन्यांना त्या ठिकाणी हे रेमडेसिवीर जे आहे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं त्यांनी ते भविष्यामध्ये पुरवलंच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये शॉर्टेज आणता कामा नये, कमतरता आणणं कामा नये, या पद्धतीनं सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. ग्लोबल टेंडर आपण जे काढलेलं रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी त्याचा काही रिप्लाय आलाय का? कारण 3 दिवसासाठी होतं, त्याचा काही रिप्लाय आलाय आहे का? किती जणांनी त्या बिलसाठी इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि काय झालं? नाही, आत्ताच 2-3 दिवसापूर्वीच ग्लोबल टेंडर साधारणतः रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, ऑक्सिजन प्लॅन्टच्या संदर्भात असतील आणि इतर काही गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. आतापर्यंत तरी आज सकाळपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये काही रिप्लाय काही कोणी पार्टिसिपेट त्याच्यामध्ये केलं आहे अशी माहिती माझ्याकडे अजूनही त्या ठिकाणी प्राप्त नाही आहे. सर, मग आपण परत करणार त्याचं वेळ वाढवणार तर काय करणार? कारण आपल्याला खरंच गरज आहे आणि ग्लोबल टेंडर काढून पण जर कोणी आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल तर मग काय? नाही, ग्लोबल टेंडर जरी त्या ठिकाणी काढलं तरी त्याची काही विशिष्ट प्रोसिजर त्या ठिकाणी आहे. ग्लोबल टेंडर याचा अर्थ आपण इतर अनेक देशामधून आपल्या राज्यासाठी ऑक्सिजन, रेमडेसिवीर किंवा अनेक बाबीसाठी आपण त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आपण खरं म्हटलं तर अजून त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक केंद्र सरकारची परवानगीसुद्धा त्याच्यामध्ये आवश्यक असते, तीसुद्धा आपल्याला दिसरपणे त्या ठिकाणी ती मिळणारच आहे. पण ग्लोबल टेंडर म्हटल्यानंतर एक जागतिक स्तरावर काढलेल्या टेंडरला थोडा वेळ हा त्या ठिकाणी निश्चितपणे लागणार आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये जर पार्टिसिपेट जर कोणी आलं नसेल किंवा कमी पार्टिसिपेट त्या ठिकाणी झाला असेल तर निश्चितपणे याचा वेळ वाढवून देण्याच्या संदर्भात किंवा अजून
एक नवीन टेंडर या संदर्भात काढण्याच्या संदर्भात राज्य शासन निश्चितपणे विचार सर करेल. एक सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला रेमडेसिवीरची खूप तातडीची गरज आहे. त्यामुळे ही जी रेमडेसिवीर येत आहे त्यांची चाचणी होत नाही का? जे हेट्रोचं प्रकरण झालं आहे त्यावरनं असं दिसतं की चाचण्या होत नाही आहेत. नाही, कसं आहे की कोणत्याही कंपनीचं इंजेक्शन जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा त्याची एक बॅच तयार करायला साधारणतः एक 20 ते 22 दिवस लागतात आणि हे 20 ते 22 दिवस त्या ठिकाणी संपूर्ण चाचणीमधून संपूर्ण परीक्षेमधून ते इंजेक्शनची बॅच त्या ठिकाणी बाहेर पडत असते. कदाचित या हेट्रोच्या त्या बॅचमध्ये नेमकं जी बॅच आज वापरल्या गेलेली आहे, जे बॅचचं इंजेक्शन त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे, ते इंजेक्शनचे वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आहेत का नाही याची माहिती माझ्याकडे त्या ठिकाणी नाही आहे. परंतु त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घेतल्या जातील. पण हेट्रो एक नामवंत कंपनी या क्षेत्रामधली त्या ठिकाणी असल्यामुळं कदाचित काही वेगळी चूक त्या ठिकाणी होऊ शकते, अनाधावना असेल किंवा इतर काही बाबी त्याच्यामध्ये असू शकतात. त्याची तर त्या योग्य दिशेनं त्याचा तपास त्या ठिकाणी केला जाईल आणि त्या संदर्भात उचित कारवाई पुढच्या काळामध्ये केली जाईल. सर, आपल्याकडे रेमडेसिवीरचा आधीच तुटवडा आहे, पण अशी परिस्थिती असताना सुद्धा केवळ आरोग्य मंत्र्यांचा मतदारसंघ आहे म्हणून जालन्याला अधिक रेमडेसिवीर दिल्याचा जो एक हे आहे दणका आहे तो नागपूर खंडपीठाने दिलेला आहे की नागपूरमध्ये अधिक रुग्ण असताना रेमडेसिवीरचा अधिक पुरवठा जालन्याला होता. नाही, आता जालन्याला किती रेमडेसिवीरचा पुरवठा झाला, कोणत्या कंपनीने केला याची माहिती माझ्याकडे त्या नाही आहे. परंतु सध्या जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणेच त्या ठिकाणी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये काम चालावं अशी माझी अपेक्षा आहे. तर पण ते नागपूरमध्ये कमी रेमडेसिवीर 21 एप्रिल नंतर जो सरकार दावा करतं की रेमडेसिवीरचा पुरवठा कमी झाला, त्याबाबत तुमचं काय मत आहे? खासगी नाही. हॉस्पिटलनी अंदाजून वापर केला अशी चर्चा आहे. असंही म्हटलं जाते खासगी हॉस्पिटलनी रेमडेसिवीरचा अंदाजून वापर केला. नाही, खरं म्हटलं तर मी मगाशी सांगितलं की केंद्र सरकारनं जरी निर्देश दिले असले तरी अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी रेमडेसिवीरचा पुरवठा हा केलाच गेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला मागच्या काळामध्ये 49,177 रेमडेसिवीरची आवश्यकता असताना केवळ 6,539च रेमडेसिवीरचा पुरवठा नागपूरला त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून त्या संदर्भातलीच PIL आता नागपूरच्या माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. आज त्या संदर्भातली चर्चा आणि निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं निर्णय झाल्यानंतरच आपण त्याची चर्चा आणि त्या संदर्भातली कारवाई करणं योग्य राहील. सर, एकीकडे महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढते, औषधांची गरज आहे, लसीकरणाची गरज आहे, पण दुसरीकडे परफॉर्मन्सचा विषय जर केंद्र सरकार करत असेल तर नेमकं या सगळ्या मुद्द्यांमधून तुमची भूमिका काय आहे राज्य सरकारमध्ये? नाही, कसं म्हटलं तर कोरोनाच्या काळामध्ये देशातल्या सगळ्यात जास्त रुग्ण आज महाराष्ट्रामध्ये आहे. जवळपास 60% वर रुग्ण आज देशातल्या जे प्रमुख राज्य आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था माझ्या माहितीप्रमाणे तरीसुद्धा देशातल्या इतर राज्यापेक्षा तुलनेनं खूप चांगली आहे, उजवी त्या ठिकाणी आहे. आपलं जे आरोग्य व्यवस्था आहे अगदी वरपासून खाल पातळीपर्यंत म्हणजे उपकेंद्रापर्यंत, म्हणजे जो खालचा शेवटचा घटक आहे उपकेंद्र, त्याच्यापर्यंत जर आपण पाहिलं तर देशातल्या इतर राज्याच्या तुलनेत आपण खूप चांगलं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये जो खरं म्हटलं तर कोरोना हा विषय आपल्याकरता अतिशय नवीन होता. कोरोनाचा विषाणू कसा असतो, त्याचे परिणाम काय असतात, त्याचे दुष्परिणाम काय असतात, याच्यापेक्षाही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट अनेक दिवस त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. खरं म्हटलं तर आज लस निघालेली आहे. त्याचप्रमाणे काही रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्या ठिकाणी, पण रेमडेसिवीर हा काही त्याच्यावरचा उपाय त्या ठिकाणी नाही आहे, हे अनेक डॉक्टर्स आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये निश्चितपणे मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की देशाच्या तुलनेने महाराष्ट्रामध्ये आपण खूप चांगलं काम माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. सर, एकीकडे 15 दिवसाचा लॉकडाऊन जो आहे तो वाढवलेला आहे, दुसरीकडे काल हायकोर्टानं सांगितलेलं आहे की जे निर्बंध याच्या आधी राज्य सरकारने लावले होते ते पुरेसे होते का, किंबहुना कडक निर्बंध लावण्याची गरज आहे असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. सरकार त्या संदर्भात काही कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे का? नाही, माननीय उच्च न्यायालयाचे या संदर्भातले काही निरीक्षणं त्या ठिकाणी आहेत. कारण शेवटी न्यायालयसुद्धा त्या ठिकाणी अतिशय जागरूकतेनं हे सगळे विषय त्या ठिकाणी पाहत असते. आज ठिकठिकाणची होणारी गर्दी, लग्नामध्ये होणारी गर्दी, मृत्यूच्या समय होणारी गर्दी, अंत्यसंस्काराच्या समय होणारी त्या ठिकाणी गर्दी, अनेक छोटे मोठे समारंभ असतात त्या समारंभाच्या निमित्तानं होणारी गर्दी,
वाहनांनी होणारी गर्दी, शेवटी गर्दी टाळणं कशासाठी असते तर संक्रमण होऊ नये यासाठी 4 लोकांनी एकत्र येऊ नये, जास्त वेळ थांबू नये हा उद्देश त्याच्या मागचा पाठीमागं त्या ठिकाणी असतो. आणि आपण लॉकडाऊन जेव्हा लावतो तेव्हा अनेक व्यवहार अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी बंद करतो, कारण लोकांचे येणं जाणं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. कमीत कमी लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत हा उद्देश सरकारचा त्या ठिकाणी असतो की जेणेकरून हे संक्रमण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढणार नाही, जास्त ते होणार नाही. त्यातली सद्यस्थिती आणि रेमडेसिवीरची अजूनही आवश्यकता असल्याचं आता राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. 1,70,000 रेमडेसिवीरचे आता इंजेक्शन्स कमी आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय आणि याच पुढे देखील अशीच गरज लागत असल्याचं देखील